नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत बेरीज वजाबाकीचे नियम। आता बेरीज वजाबाकीचे नियम यावर आपण काही उदाहरण घेऊ, ते उदाहरण आपण समजून घ्या। मी तर आपण घेऊ बेरीज वजाबाकी चे नियम। आता यामध्ये नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 2, नियम क्रमांक 3 आणि नियम क्रमांक 4 असे 4 नियम आहेत। पहिल्या नियमाचं उदाहरण घ्या बघा, 32 आणि 38। मी तर +32 आणि +38, इथं -32 आणि इथं -38, इथं -32 आणि इथं +38, इथं +38 आणि या ठिकाणी -32। संख्या तेच आहे पण आपण चिन्ह बदललेले आहे। आता सर्वप्रथम बघा, कोणतीही क्रिया असेल आणि दोन्ही संख्यांचं चिन्ह जर प्लस असेल तर प्लस 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 होणार। मग आपण दोघांची बेरीज करणार, हे 8 आणि 2 10, 10 ला 0 हातचाला 1, 3 आणि 3 6, 6 आणि 1 7। आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 70 आणि याला जे उत्तर आहे तर +70 हे उत्तर असणार आहे। नियम क्रमांक 2 बघा, पहिल्या संख्येचं चिन्ह वजा असेल आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा असेल तर वजा वजा क्रिया प्लस करा, म्हणजेच मायनस मायनस प्लस होईल आणि जे काही उत्तर येईल त्या उत्तराला मायनस चिन्ह या ठिकाणी असेल। मग आता याला आपण सोडवणार बघा, हे 8 आणि 2 10, 10 ला 0 हातचाला 1, 3 आणि 3 6, 6 आणि 1 7। या ठिकाणी हे उत्तर किती आलेलं आहे, 70 आलेलं आहे। पण मायनस मायनस प्लस होताना चिन्ह मात्र मायनसच असेल। या ठिकाणी बघा, पहिल्या संख्येचं चिन्ह मायनस असेल आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह जर प्लस असेल तर या ठिकाणी मायनस क्रिया होणार। 32 मधून 38 जाणार नाही, पण 38 मधून आपण 32 काढू शकतो। मग ह्या 8 मधून 2 गेले तर राहिले 6 आणि ह्या 3 मधून 3 गेला तर राहिला 0। मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते +6 आलेलं आहे। नियम क्रमांक 4 बघा, पहिल्या संख्येचं चिन्ह जर प्लस असेल आणि दुसऱ्या संख्येचं जर चिन्ह मायनस असेल तर अशा वेळेस क्रिया मायनस करावी आणि जे उत्तर येईल त्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे। मग आता 38 मधून 32 वजा होतात, मग 38 मधून आपण 32 वजा केले तर राहिले 6, राहिले किती 6। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते प्लस आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर +6 आलेलं आहे। आणि हाच प्रश्न जर कधी असा असता की -38 आणि +32 यांची क्रिया ही मायनस झाली असती, पण चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यावं लागलं असतं। मग 38 मधून 32 गेले तर 6 शिल्लक राहिले असते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हे मायनस आपल्याला या ठिकाणी द्यावं लागलं असतं। अशा पद्धतीने बेरीज वजाबाकीचे नियम आपण या ठिकाणी अभ्यासले आणि या नियमावर आपल्याला आता जे काही उदाहरण आहे ते उदाहरण देखील अभ्यासायचे आहेत। मग आपण या व्हिडिओमध्ये फक्त बेरीज वजाबाकीचे नियम पाहिलेले आहेत। पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज वजाबाकीच्या नियमावर आधारित जे काही उदाहरण असतात ते उदाहरण अभ्यासणार आहोत। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत आपल्या YouTube चॅनलची लिंक मात्र शेअर करायला विसरू नका। या ठिकाणी थांबतो। सर्वांना जय हिंद।